मराठा आरक्षणामुळे या महाराष्ट्रामध्ये गेली जवळपास 2 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातलं सामाजिक जे वातावरण आहे ते ढवळून निघालेलं आहे. आणि सुरुवातीपासून ओबीसी समाजाची भूमिका जी आहे ती मराठा आरक्षणाच्या बाजूनच राहिलेली आहे. कारण जे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघाले, त्या मोर्चाची भूमिका जी आहे ती भूमिका अशी होती की मराठा समाजाला 50%च्या वरती वेगळा प्रवर्ग करून वेगळं आरक्षण देण्यात यावं आणि त्याचा परिणाम कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाला आम्हाला धक्का लावायचा नाही आहे. आमची मागणी आहे की आम्हाला वेगळं आरक्षण मिळावं. आणि महाराष्ट्रातील तमाम ओबीसी असतील, भटके विमुक्त असतील, एसबीसी असतील, सर्वांनी मिळून मराठा आरक्षणाला पाठिंबाच त्या मोर्चांच्यामध्ये दिलेला आहे. मी सुद्धा स्वतः एका मोर्चामध्ये जाऊन मराठा आरक्षणाचं समर्थन केलेलं आहे. परंतु ज्यावेळी हा कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेत पारित होण्यात आला त्यावेळी असं लक्षात आलं की आता मराठा समाजाला मागासवर्गीयाचा दर्जा दिलेला आहे आणि SC-BC नावाचा प्रवर्ग निर्माण केलेला आहे. त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की SC-BC हा वेगळा प्रवर्ग नसून हे ओबीसीचाच हा प्रवर्ग आहे आणि अशा प्रकारे मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालण्याचं एक षडयंत्र जे आहे ते या महाराष्ट्रात सुरू आहे याची जाणीव आम्ही सगळ्या नेत्यांना त्यावेळी करून दिली होती. त्याचप्रमाणे आम्ही हाही मुद्दा उपस्थित केला होता की हे जे 50%चं आरक्षण जे आहे, 50%च्या वरचं जे आरक्षण आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये हे टिकेल असं कुणाला वाटत नव्हतं. पण जर हे आरक्षण टिकलं नाही तर मग मराठा आरक्षणाचा पुढचा प्रवास कसा असेल, पुढची वाटचाल कशी असेल याचं उत्तर आत्ताच शोधलं पाहिजे. म्हणून त्याच वेळी आम्ही देवेंद्र फडणवीसचं आम्ही त्यावेळी हे त्यांच्या काळावर घातलं होतं. आम्ही पवारसाहेबांना भेटलो होतो, आम्ही विरोधी पक्ष सगळ्या नेत्यांना आम्ही भेटलो होतो की 50%च्या वरचं आरक्षण सुप्रीम कोर्टच्या आरक्षणापर्यंत टिकलं नाही तर मग पुढचा प्रवास मराठा आरक्षणाचा आत्ताच नक्की करा. नाहीतर पुन्हा वन्स यू आर बॅकवर्ड ऑलवेज बॅकवर्ड, गो टू बॅकवर्ड कोटा म्हणल्यानंतर पुन्हा मराठा आरक्षण जे आहे ते ओबीसीमध्ये अतिक्रमण करावं लागेल आणि त्यानंतर ओबीसी आणि मराठ्याचा एक फार मोठा वाद या ठिकाणी निर्माण होऊ शकेल. एक सामाजिक संघर्ष या महाराष्ट्रात उभा राहील. तो टाळायचा असेल तर त्याच्यावरती आत्ताच भूमिका नक्की करणं आवश्यक आहे. परंतु आमचं म्हणणं फक्त ऐकून घेतलं पण त्याच्यावरती कुणीही त्यावरती मार्ग काढला नाही आणि आज जे आम्ही सांगितलं होतं तीच परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. आता मराठा समाजाला आरक्षण कुठून देणार आहेत याचं उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणाकडे नाही आहे. पुनर्याचिका करा, अध्यादेश काढा, अशा प्रकारचे काहीतरी उपाय सुचवले जात आहेत. परंतु असे उपाय सुचवून ह्या आरक्षणाचा मार्ग निघेल असं आम्हाला वाटत नाही. आमची भूमिका एवढीच आहे की मराठा समाजाला 50%च्या वरती वेगळा प्रवर्ग करून त्यांना आरक्षण देण्यास आमची काही हरकत नाही. आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आमचा विरोध फक्त मराठा समाजाचा ओबीसीकडे आहे. त्यांनी ओबीसीचं आरक्षण मागू नये. काल आता गेल्या 2-3 दिवसाला मराठा आरक्षणाच्या विषयी सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर काही मराठा संघटनांच्या प्रेस कॉन्फरन्स आम्ही ऐकल्या. त्याच्यामध्ये काही मराठा संघटनांनी चक्क आता ओबीसी आणि हे भटक्या विमुक्तांचं जे आरक्षण घटनेनुसार दिलेलं आहे, जे आयोगाने दिलेलं आहे ते आरक्षण बेकायदेशीर अशा प्रकारचं त्यांचं आता प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे. म्हणजे मराठा आरक्षण कसं वाचवायचं हे राहिलं बाजूला आणि आता ओबीसी आरक्षण कसं बेकायदेशीर आहे, भटक्या विमुक्तांचं आरक्षण कसं बेकायदेशीर आहे याच्यावरती आता काही मराठा समाज नेते बोलायला लागले आहेत. अशा प्रकारचे वक्तव्य अशा वेळी करून या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटके विमुक्त समाज जो हजारो वर्ष शोषित समाज आहे, आजसुद्धा अन्न पाण्यासाठी त्याची वणवण आजसुद्धा सुरू आहे आणि अशा समाजाचं आरक्षण जे आहे ते बेकायदेशीर म्हणायचं आणि त्यांचं आरक्षणाचं ताट खेचून न्यायचं ही भूमिका जी आहे मराठा नेत्यांची ही चुकीची आहे. ही मानवतेला सुद्धा धरून नाही आहे. असं आम्ही महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा आम्ही गेल्या महिन्यात त्या मीटिंग घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की काही झालं तरी ओबीसीच्या कणभरसुद्धा आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला आघाडी सरकारच्या वतीने उद्धवजी ठाकरेंनी आम्हाला यापूर्वी दिलेलं आहे. जो कायदा पारित केलेला आहे, जो मराठा आरक्षणाचा कायदा पारित केलेला आहे त्या कायद्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचा जो आहे कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाला त्याचा परिणाम होणार नाही अशा प्रकारचा कायदासुद्धा पारित केलेला आहे. असं असतानासुद्धा काही मराठा नेते जे आहेत ते प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. माझी विनंती राहील की ह्याच्यावरती मार्ग काढायचा असेल तर सर्वांनी मिळून याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. आमची भूमिका सहानुभूतीची भूमिका आहे.
की गरीब मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मुलांना न्याय हा महाराष्ट्रात मिळाला पाहिजे, ही आमची आजही भूमिका आहे, उद्याही तीच भूमिका राहणार आहे. परंतु ओबीसीचं आरक्षण जे आहे ते कुठल्या वेळेस आम्हाला मिळालं पाहिजे, ही भूमिका जी आहे ही भूमिका चुकीची राहणार. या भूमिकेचं समर्थन ओबीसी महाराष्ट्रातला ओबीसी समाज असेल, भटका विमुक्त समाज असेल, हे समर्थन कदापि करणार नाही. अशा प्रकारची मागणी त्यांनी करू नये. अशा परिस्थितीमध्ये आता आमच्या दिशेनं एकमेव मार्ग जो शिल्लक दिसतो आहे तो जो मार्ग असा आहे की आता हा जो प्रकरण जे आहे आता घटनापीठाकडे गेलेला आहे. आता घटनापीठाकडे हे किती वर्ष चालेल माहीत नाही, 2 वर्ष चालेल, 3 वर्ष चालेल. मग तोपर्यंत गरीब मराठा विद्यार्थ्यांना जे आहे त्यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी EWS जे आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं जे आरक्षण जे आहे ते घटनात्मकदृष्ट्या त्याची घटनेमध्ये बदल करून त्याची दुरुस्ती करून ते आरक्षण दिलं गेलेलं आहे. आणि तोपर्यंत ते आरक्षण जे आहे जरी 2% कमी असलं तरी 10% आरक्षण जे आहे ते गरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ते आरक्षण घेता येऊ शकेल. त्या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करावेत. महाराष्ट्र शासनाकडे मागणी करावी की जो GR काढलेला आहे महाराष्ट्र सरकारनं की EWSचं आरक्षण जे आहे ते आरक्षण मराठा समाजाला SC-BC कॅटेगरीला घेता येणार नाही, अशा प्रकारचा जो GR काढलेला आहे तो GR मागे घेऊन गरीब मराठा समाजाला EWS आरक्षण जे आहे त्या केसचा निकाल लागेपर्यंत ते आरक्षण लागू करण्यास आमच्या ओबीसी समाजाची काही हरकत नाही. त्याचप्रमाणे आमच्या ओबीसी समाजाचं अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामध्ये आता जी 75,000 का 72,000 लोकांची मेगा भरती आहे ती मेगा भरती थांबवली होती. माझ्या मते मराठा आरक्षणामुळं ती भरती थांबवली होती. ती भरती ताबडतोब सुरू केली पाहिजे. कारण आता जवळपास 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या महाराष्ट्रात गेलेल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे. आणि म्हणून ही मेगा भरती जी आहे ती ताबडतोब महाराष्ट्र सरकारने सुरू केली पाहिजे, अशी मागणीसुद्धा आजच्या आमच्या पत्रकार परिषदेची आहे. कारण आता हा जो विषय आहे आता कुठलाही विषय शिल्लक नाही. ही भरती जी आहे ही भरती गेली 2-2.5 वर्षापासून पेंडिंग आहे. आणि त्यामुळं या ओबीसी समाजाला, गरीब समाजाला, मागास समाजाला न्याय मिळेल. जर त्यातली 12% जागा मराठा समाजासाठी ठेवायच्या असतील शिल्लक, आमची काही हरकत नाही. पण 88% जागा ज्या आहेत त्या तुम्ही ताबडतोब भरल्या पाहिजेत, अशा प्रकारची मागणी आमची राहील. त्याचप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांच्या 500 कोटीचा जो शिष्यवृत्तीची अमाऊंट आहे तीसुद्धा निधी ह्या सरकारने दिलेला नाही आहे. महाज्योतीसाठी 50 कोटीची घोषणा झाली, पण त्यातला एक छदामसुद्धा हे सरकार द्यायला तयार नाही आहे. मराठा समाजातील सारथीसाठी 8 कोटीचा निधी 5 मिनिटात दिला जातो. मग ओबीसी विद्यार्थ्यांसाठी, धनगरांच्या मुलांसाठी जी महाज्योती निर्माण केलेली आहे त्यासाठी निधी का दिला जात नाही? तो 50 कोटीचा निधीसुद्धा जो आहे तो ताबडतोब आम्हाला मिळाला पाहिजे. ही सुद्धा मागणी जी आहे ही मागणी आमच्या आजच्या पत्रकार परिषदेत आपल्यामार्फत आमची सरकारकडे आहे. ओबीसी विद्यार्थ्यांचे हॉस्टेल्स आहेत, एकही हॉस्टेल सुरू केलेलं नाही आहे. धनगर समाजाचा 1,000 कोटीचा निधीचा प्रश्न आहे, तो 1 रुपया छदामसुद्धा दिलेला नाही आहे. या ठिकाणी आता अध्यादेशाचा प्रश्न निघाला. अध्यादेश काढून मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देऊ शकता, अशा प्रकारचं जे एक सूचना जी आहे आदरणीय पवारसाहेबांनी केली. पवारसाहेबांचे मी आभार मानेन की एक चांगला मार्ग या ठिकाणी सुचवलेला आहे. माझी विनंती राहील की पवारसाहेबांनी जो मार्ग सुचवला आहे की अध्यादेश देऊन एखाद्या समाजाचं आरक्षण चालू करता येतं, तशा प्रकारचा अध्यादेश जो आहे तो अध्यादेश धनगर समाजासाठी सुद्धा हा अध्यादेश काढून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सोडवावा, अशा प्रकारची मागणीसुद्धा महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज असतील त्यांच्या वतीने मी आज या ठिकाणी करत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही आहे. वास्तविकता उद्धवसाहेब पंढरपूरमध्ये आले होते, त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला साक्षी ठेवून या धनगर समाजाचं आरक्षणाचं वचन आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळं उद्धवसाहेबांचा पाठिंबा आहे, त्याचप्रमाणे पवारसाहेबांचा पाठिंबा आहे, कुणाचा विरोध नाही आहे. मग धनगर समाजाच्यासाठी अध्यादेश का निघू शकत नाही आहे? हा अध्यादेशसुद्धा या ठिकाणी काढला गेला पाहिजे, अशीही मागणी आम्ही करत आहोत. त्याचप्रमाणे ह्या आरक्षणाचं जे आहे जवळपास 8 जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्राच्या 8 आदिवासी जिल्ह्यामध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे ते 6% पण कमी आलेलं आहे. कुठे 6% आहे, कुठे 7% आहे, कुठे 8% आहे. ते आरक्षण कमी केलेलं आहे. पण त्याच ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण कमी केलेलं नाही आहे. म्हणून मराठा समाजाला एक न्याय आणि ओबीसीना एक न्याय हे बरोबर नाही आहे. म्हणून त्या जिल्ह्यांच्यामध्ये ओबीसींचं 27% आरक्षण जे आहे ते आरक्षण अबाधित ठेवलं पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी राहील. या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हायकोर्टमध्ये लढला गेला, सुप्रीम कोर्टात लढला गेला, मोठमोठे वकील त्या ठिकाणी दिले गेली, शासनावरची ते भूमिका मांडली गेली. परंतु याच ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाला
काही मराठा संघटनांनी, काही मराठा नेत्यांनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी मात्र सरकार एकसुद्धा वकील द्यायला तयार नाही. हा अन्याय ओबीसीवरती आणि भटक्यांवरती हे महाराष्ट्र शासन का करत आहे, हा माझा सवाल आहे महाराष्ट्र शासनाला. की जसा तुम्ही वकिलांची फौज मराठा समाजाला दिली, तशीच वकिलांची फौज आणि तसेच त्यांचं म्हणणं जे आहे ते हायकोर्टमध्ये ते मांडण्याचं कर्तव्य आहे महाराष्ट्र शासनाचं. आणि म्हणून आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे की हा जो मुद्दा जो आहे, हे आरक्षण जे हे चॅलेंज केलं आहे काही मराठा समाज नेत्यांनी, हे चुकीचं आहे. आणि तरीसुद्धा महाराष्ट्र शासनानं वकिलांची फौज त्या ठिकाणी द्यावी आणि आमचंही म्हणणं जे आहे कोर्टामध्ये मांडलं पाहिजे, अशा प्रकारची मागणीसुद्धा या ठिकाणी मी करत आहे. या ठिकाणी ओबीसी आणि धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी एक फार मोठी हॉस्टेलची योजना डिक्लेअर केलेली आहे. त्या ठिकाणी धनगर समाजासाठी 6 आणि 74 हॉस्टेल ओबीसी समाजासाठी. पण वडेट्टीवार साहेबांनी फक्त घोषणाच केली, पण पुढे एकही हॉस्टेल अजून सुरू झालेलं नाही. हे सगळं सुरू केलं पाहिजे. माझ्या मते हा जो आता आरक्षणाचा विषय आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो स्थगितीचा प्रश्न आहे, हा आता अतिशय शांतपणे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे जातीय सलोखा न बिघडू देता हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका जी आहे ती भूमिका आमच्या सगळ्या ओबीसी नेत्यांची आहे. या ठिकाणी आरक्षणामधल्या प्रमोशनाचा एक प्रश्न आहे. आमच्या हरिभाऊ राठोडनंतर त्या ठिकाणी फार मोठा अभ्यास आहे त्याविषयी. ती भूमिका जी आहे, ती भूमिका हरिभाऊ राठोड जी आहे, ती भूमिका मांडतील अशी विनंती मी हरिभाऊ राठोडना करतो. आणि पुन्हा एकदा हा ओबीसीचा जो आरक्षण जे आहे, कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे धक्का लागता कामा नये. आणि तो धक्का लागला तर मग मात्र या महाराष्ट्रामध्ये संघर्ष हा अटळ आहे. हा संघर्ष होऊ नये. महाराष्ट्राचा जातीय सलोखा जो आहे तो कायमस्वरूपी सौहार्दाचा राहावा, चांगला राहावा, हीच आमची भूमिका आहे. आणि त्यामुळं माझी विनंती राहील महाराष्ट्र शासनाला, राहील मराठा समाजाच्या नेत्यांना राहील की आपल्या आरक्षणासाठी वेगळा प्रवर्ग करून वेगळं आरक्षण घेण्यासाठी आमची काही दुमत नाही. आमचा सदैव सक्रिय पाठिंबा राहील. परंतु ओबीसीतलं आरक्षण मिळालं पाहिजे, भटक्या विमुक्तातलं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका जी आहे त्या भूमिका मराठा समाजाने घेऊ नयेत अशी विनंती मी आपल्यामार्फत मी महाराष्ट्र शासनालाही करेन आणि मराठा समाजाच्या नेत्यांनाही करतो. आणि प्रमोशनमधला जो विषय आहे, तो विषय जो आहे तो हरिभाऊ राठोडला मी विनंती करेन की तो विषय तुम्ही घ्यावा. सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा मराठाच्या केसच्या संदर्भात अशी अडचण आली, इंटरप्रिटेशनचा तो भाग होता, तो विषय होता की एखाद्या राज्यामध्ये एखाद्या समाजाला मराठा समाजाला जसं इथे आरक्षण दिलं तर महाराष्ट्राला महाराष्ट्र शासनाला अधिकार आहे की नाही, की सेंट्रलला अधिकार आहे, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झाला होता. आणि त्यावेळेस ह्या इंटरप्रिटेशनसाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलं 3 जजेसनी की आम्ही लार्जर बेंचकडे म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे आम्ही हे प्रकरण पाठवतो. अशा प्रकारचा निर्णय आला, तो आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण योगायोगाने या संदर्भात 2 वर्षापूर्वी जेव्हा हे बिल आलं होतं, घटना दुरुस्ती 102 झाली, त्यावेळेस मी सुचवलं होतं की याच्यामध्ये जे लूपहोल्स आहे, चूक राहिलेली आहे, संविधानामध्ये तरतूदच नाही आहे, कोणाला अधिकार आहे हे स्पष्ट होत नाही. आणि म्हणून राज्यसभेने जेव्हा ही जाहिरात काढली होती की कोणाला काही ऑब्जेक्शन घ्यायचे, काही सूचना करायच्या आहेत का, अशा प्रकारची जाहिरात दिली होती. देशभरातून सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. त्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं, त्यावेळेस मला बोलवलं होतं राज्यसभेने ॲज ए कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट म्हणून. आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे 342A मध्ये जे तुम्ही संशोधन करताय त्याच्यात ही चूक आहे, तो हे सायलेंट आहे. त्याच्या तोच मुद्दा सुप्रीम कोर्टात आला. आणि आता मला हे सांगायचं आहे की हे जी चूक आहे, कमतरता राहिली आहे संविधानामध्ये, आपल्या देशाच्या भारताच्या संविधानामध्ये, ती जर दुरुस्ती करायची असेल तर लोकसभेला पॉवर आहे. आता योगायोगाने लोकसभा चालू आहे आणि म्हणून 2 दिवसात केंद्र सरकारने एक बिल आणावं, याच्यात दुरुस्ती व्हावी आणि तुम्हाला राज्याला अधिकार द्यायचे आहे की केंद्राला द्यायचे आहे या संदर्भात तो त्या पद्धतीने त्याच्यामध्ये तरतूद करावी. कारण पुढे सुद्धा एखाद्या मागास घटकांना जर आरक्षण द्यायचं झालं कुठल्याही राज्यात, तर ही स्पष्टता पाहिजे. आपल्या देशाच्या संविधान हे एवढं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे, त्याच्यातच जर संदिग्धता असेल तर पुढे
काही करता येणार नाही. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं आहे की इंटरप्रिटेशनसाठी हा मुद्दा तिथे उपस्थित होणार आहे. म्हणून इंटरप्रिटेशनसाठी लार्जर बेंचकडे जायची गरज नाही ना, का उगीच वेळेचा अपव्यय न करता ताबडतोब या 4-8 दिवसामध्ये हे अधिवेशन चालू आहे लोकसभेचं, तोपर्यंत ही अमेंडमेंट झाली पाहिजे, ही अशी माझी मागणी आहे. त्याचबरोबर जसं सगळे या मराठा आरक्षणाच्या पाठीमागे सगळे खासदार उभे राहिले, आमदार उभे राहिले, सगळं देश एकवटला आहे, तसं आमचं प्रमोशनचं रखडलं आहे. सगळं मागासवर्गीयांचं SC ST OBC या देशातले जवळपास 50 लाख कर्मचारी आज वाट बघत आहे. 4 वर्ष झाले प्रमोशन बंद आहे. हे असं कसं राज्य आहे? संविधानामध्ये तरतूद आहे स्पष्ट. SC STना प्रमोशन काही म्हणजे हे नाही आहे. प्रमोशन फक्त बॅकलॉग भरण्यासाठी असतो. जसं डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये आपण बॅकलॉग भरतो, तसंच प्रमोशनच्या माध्यमातून आपण बॅकलॉग भरतो. आणि म्हणून हे जे प्रमोशन थांबलेलं आहे याच्यासुद्धा केंद्राने लक्ष घालून हे ताबडतोब चालू करायला पाहिजे. आणि आपल्या राज्यामध्ये मी मागेही सांगितलं होतं, आपल्या राज्यामध्ये काही अडचणच नाही आहे. केंद्राने आपल्याला कळवलं आहे हे प्रमोशन चालू करा, परंतु काही झारीते शुक्राचार्य आहे मंत्रालयात बसलेले, लॉ डिपार्टमेंटमध्ये बसलेले, ही सगळी लोक अडथळा करतात. या 2 मागण्या माझ्या या आपल्या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आहे. एक तर ताबडतोब बिल आणायला पाहिजे केंद्रामध्ये, जे मराठा आरक्षणच्या संदर्भात जो इंटरप्रिटेशनचा भाग आहे तो मुळातच आपल्या संविधानामध्ये जी चूक राहिलेली आहे, आपल्या संविधानामध्ये जी कमतरता आहे ती दूर करावी. आणि जेणेकरून आपल्याला सुप्रीम कोर्टात लार्जर बेंचकडे जायची आवश्यकता नाही आणि कुठलाही वटहुकूमसुद्धा काढण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून याची परत सगळ्या माध्यमांनी, सगळ्या संबंधितांनी याची फेर तपासणी करावी. कारण याच्या संदर्भात मी जे काही रायटिंगमध्ये दिलेलं आहे सगळं माझ्या नेटवर आहे. आणि हे काही मी हवेत बाण मारत नाही आहे, हे सगळं लोकसभेत मी ठेवलेलं आहे. तेव्हा ताबडतोब या संदर्भात घटनादुरुस्ती करावी आणि प्रमोशन चालू करावी, माझी मागणी आहे. त्याचप्रमाणे आता ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या आपल्या वतीनं आपल्या माध्यमातून सरकारकडे आपण पोचाव्यात. आम्ही मागणी केलेल्या आहेत. त्या इतके वर्षानुवर्षाच्या मागण्या प्रलंबित आहेत. आता हे जे विषय जे आहेत, ह्या मागण्या ज्या आहेत, ह्या मागण्या शासनाकडं पाठपुरावा करून ताबडतोब ह्या शासनानं मंजूर केल्या गेल्या पाहिजेत. आणि आता OBC आणि भटके विमुक्त त्याच्यामध्ये 12 बलुतेदार जो अतिशय गरीब घटक आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक महामंडळ निर्माण केलं पाहिजे. अशा प्रकारची मागणीसुद्धा अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. ह्या संपूर्ण OBC भटके विमुक्त आणि 12 बलुतेदार समाज जे आहेत यांच्या मागण्या ज्या आहेत, ह्या शासनानं कुठल्यातरी ठोस निर्णय घेऊन येत्या 30 तारखेपर्यंत निर्णय जो आहे या बाबतीत निर्णय करावा. हे जर निर्णय झाले नाहीत तर मग मात्र या महाराष्ट्रातील सर्व OBC संघटना ज्या आहेत, ह्या सर्व OBC संघटनांना रस्त्यावर उतरून संघर्ष करून आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. म्हणून माझी विनंती राहील शासनालासुद्धा की आमच्या मागण्या ज्या आहेत त्या OBC आणि भटक्या व गरीब समाजाच्या मागण्या आहेत, त्या मागण्या आपण ताबडतोब आपण सोडवाव्यात, आपण मान्य कराव्यात. अन्यथा या समाजालासुद्धा रस्त्यावरची लढाई जी आहे ती रस्त्याची लढाई केल्याशिवाय भाग राहणार नाही. ही वेळ येऊ नये अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून शासनानं आमच्या सर्व मागण्या ज्या आहेत त्याच्या बाबतीत ठोस निर्णय जो आहे येत्या 30 तारखेपर्यंत घ्यावा अशी विनंती मी शासनाकडे करत आहे. हां बोला ना. JD तांडेल साहेब बोलत आहेत. मित्रांनो, ह्याच्यामध्ये प्रकाशअण्णा शेंडगे साहेबांनी बरेच आमचे जे काही प्रश्न होते ते आपल्यासमोर मांडले आहेत. त्याची प्रसिद्धी आपण द्यायला त्याच्या मला आशा आहे. हरिभाऊ राठोड साहेबांनी सुद्धा त्यांनी त्यांच्या प्रकारे ते आरक्षणामध्ये प्रमोशनचा हा मुद्दा आहे हा पण चांगल्या प्रकारे मांडला आहे. मित्रांनो, हे सगळं करत असताना जेव्हा आम्ही आता हायकोर्टात गेलो, हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टात गेलो आणि ह्या केस लढल्यानंतर आम्हाला असं कळलं की OBC जी लोकसंख्या देशातील 100 कोटी लोक आहेत, महाराष्ट्रातले 10 कोटी लोक आहेत OBC व्हिजेंटी, एवढे असूनसुद्धा सरकार दरबारी म्हणजे मग ते विधिमंडळ असो किंवा लोकसभा असो, विधानसभा लोकसभा असो, त्याच्यामध्ये उदासीनता OBCच्या प्रश्नाकडे बघण्याची आहे. तरी मंडल आयोगाने ज्याप्रमाणे रेकमेंडेशन केलं होतं त्याप्रमाणे जरी निम्मी लोकसंख्या असली तरी आमची मागणी या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये 1/3 आमदार आणि खासदार आमचे असले पाहिजेत आणि ते राखीव आमदार खासदार असले पाहिजेत.
अशी आमची मागणी राहील. कारण आता या केसच्या माध्यमातून ओबीसी समाज जागृत झालेला आहे आणि जर आमची लोकसंख्या 52% 1931च्या सेन्ससप्रमाणे असेल, वास्तविक ती आता 60%वर जायला पाहिजे, 60% पण गेली. आणि त्याकरता आमची प्रायमरी मागणी सगळ्यांची अशी होती की ह्या देशाची तसेच महाराष्ट्राची जातवार जनगणना पहिली झाली पाहिजे. जातवार जनगणना हा सगळ्याचा बेस आहे. ती जातवार जनगणना झाली की मग प्रत्येकाची भागीदारी किती आहे या महाराष्ट्रात, या देशात, ही सगळ्यांना माहिती पडेल. आणि ती झाल्यानंतर ॲटोमॅटिकच आम्हाला मंडल कमिशनचे जे फायदे आहेत ते मिळू लागतील. आणि त्याच्यामध्ये ह्या 1/3 आमदारांची खासदारांची आमची याच्यापुढे मागणी नक्कीच राहील. आणि हे सगळं करत असताना जेव्हा ते आमचे आमदार असतील, आमचे खासदार असतील, कारण आत्ता ओबीसी आमदार खासदारांना असं म्हणत नाही मी, परंतु ते पक्षाचे आहेत, ते पक्षाचा अजेंडा चालवतात, ते समाजाचा अजेंडा चालवत नाही, असा आमचा त्यांचा प्रेमळ आरोप आहे. आम्ही त्यांच्यावर डायरेक्ट आरोप करत नाही, कारण ते आमचेच आहेत, आमचंच रक्त आहे, परंतु आमचा प्रेमळ आरोप आहे. परंतु तोही आरोप न राहता जेव्हा ते आमचे होतील तेव्हा ते नक्कीच आमच्या हक्काची बाजू ह्या विधानसभेत, ह्या लोकसभेत मांडतील. आणि त्याकरता ह्याच्या पुढं अण्णांनी सांगितलं आहे 30 तारखेच्या जे प्रश्न आहेत ते न सोडवल्यास रस्त्यावर आम्हीसुद्धा, हा 52% समाज, मग त्याच्यामध्ये आमच्यासारख्या जे आमचं आगरी समाज असेल, भंडारी समाज असेल, हे आक्रमक जाती आहेत, ते रस्त्यावर कुणबी समाज आहे, हे रस्त्यावर नक्कीच उतरतील. आणि रस्त्यावर उतरल्यानंतर वास्तविक पाहता आगरी समाजाचा इतिहास आहे, हा एवढा प्रेमळ समाज आहे की तुम्हाला सगळं काही देतो, पण जर एखाद्याच्या विरोधात गेलो तर तो सगळं काही काढून घेऊ शकतो, असा हा इतिहास आहे. तर त्याच्यामुळं हे सगळं सरकार या आमच्या मागण्या या पूर्ण करतील. आणि मी आता म्हटल्याप्रमाणे विधिमंडळात, विधानसभेत, लोकसभेत हे सुद्धा आमच्या मागणीला, उद्या आमचा समाज जेव्हा रस्त्यावर उतरेल तेव्हा नक्कीच त्याचा पाठपुरावा होईल. आणि मग या सरकारला ते आरक्षण द्यावंच लागणार. कारण वास्तविक हे मंडल कमिशननं आम्हाला आरक्षण दिलं होतं, परंतु ते आत्तापर्यंत नाकारलेलं आहे. ते आरक्षण मिळत नसल्यामुळं आमचं रिप्रेझेंटेटिव्ह तिथं नाही. आरक्षण म्हणजे काय? आमचं प्रतिनिधित्व 52% समाज असून आज केवळ नगण्य लोक तिथं विधानसभेत, लोकसभेत आहेत. ते जर तिथं जर असते, जसे मराठा समाजाचे जे आमदार महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेत गेली, जे स्वातंत्र्य मिळाल्यापासून 50%च्या वर आमदार आहेत मराठा समाजाचे, बरोबर की नाही? तर त्या प्रकारे आमच्या 50% आमची लोकसंख्या असून जरी आमचे आमदार खासदार एवढे नाहीत, जर त्यांना रिप्रेझेंटेशन मिळालं तर आम्ही ते नक्कीच हे करू. आणि हा पण प्रश्न तुम्ही नक्कीच आमच्यातर्फे सरकारकडे न्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. तुम्हाला काय विचार असेल तर विचारा प्रश्न काय. प्रेस नोट सगळ्यांना दिल्या का? वाट प्रेस नोट वाट मेगा भरती सुरू करावी अशी आपण मागणी केलेली आहे. काय नक्की काय सांगायचं आताच का मेगा भरती? ओबीसीच्या व्याच्याप्रमाणे उत्पन्न लाव सध्या जे जी मेगा भरती थांबवली गेलेली आहे, ही मेगा भरती आता वाट न बघता सुरू करावी अशी आमची मागणी आहे. मेगा भरती जी आहे ती मराठा आरक्षणाच्या वेळी ही मेगा भरती महाराष्ट्र सरकारने थांबवली होती. त्यावेळी सांगितलं की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबवली असं त्यांनी सांगितलं, पण आता सर्व सुरू झालेलं आहे. मिशन बिगिन अंतर्गत सगळे शासकीय कार्यालय, मॉल, दुकानं सगळी सुरू आहेत. मग ही भरती बंद का? ही भरती ताबड सुरू केली पाहिजे. मी मगाशीच सांगितले की मराठा समाजासाठी जो 12% जागा तुम्ही ठेवायच्या असतील तर ठेवायला आमचं काहीच हरकत नाही आहे. पण बाकीच्या 88% जागा तर तुम्ही भरा ना. त्याच्यामध्ये दलित आहेत, त्याच्यामध्ये ओबीसी आहेत, त्यामध्ये भटके विमुक्त आहेत, काही ओपन कास्टमधले जमाती आहेत, त्यांना न्याय मिळेल. आणि 75,000 लोकांची भरती काही लहान गोष्ट नाही. वास्तविक 1.5 लाख लोकांचा अनुशेष आहे. माझी मागणी राहील की महाराष्ट्र शासनानं या महाराष्ट्रामध्ये किती अनुशेष शिल्लक आहे भरतीचा आणि त्याचा श्वेतपत्रिका जाहीर केली पाहिजे, अशी मागणी जी आहे त्या आजच्या पत्रकाराविषयी मी आज मागणी करत आहे. सर, अभी इन्होंने कहा कि महाराष्ट्र विधानसभा में और लोकसभा में मराठा जो प्रतिनिधित्व है बहुत बढ़ चढ़कर 50 से 60%. फिर ये मराठा आरक्षण क्यों नहीं लागू किया जा रहा है? क्या मराठाओं को सिर्फ झुंझुना दिखाते हुए लोग अपनी राजनीति कर रहे हैं? और जैसे आप जैसे बड़े नेता है, आप एक वरिष्ठ नेता है, तो कि आप लोगों ने अपने विधान में ये कहा है कि मराठा आरक्षण हमारे इसमें से लिया जा रहा है, हमको उसमें कटौती करनी चाहिए या वो मांग रहे हैं. ऐसा हो सकता है क्या सर कि किसी की थाली की रोटी कोई और खाए?
देखिए ऐसा है, महाराष्ट्र में मराठा समाज जो है वो बहुत भारी संख्या उनकी है, तो एक बहुत बड़ी वोट बैंक है। तो वो वोट बैंक खींचने के लिए हर पक्ष में हर एक नेता चाहता है कि मराठा समाज हमारे तरफ आना चाहिए। सो ये वोट बैंक पॉलिटिक्स है। इसलिए जो कानूनी तरफ से जो आरक्षण देना चाहिए वो छोड़ के जैसा चाहिए वैसा अध्यादेश निकालो, ये करो वो करो, ऐसा करके उनको लुभाया जाता है और आखिर में जाके वो आरक्षण का जुमला जो है वो कोर्ट में जाके रुक जाता है। तो इसलिए ये जो आरक्षण जो है, ये आरक्षण देने के लिए सभी से सहमति करके ये आरक्षण अभी भी दिया जा सकता है, पर लेकिन पॉलिटिकल पावर, विल पावर वो हिसाब से होना चाहिए। सर, अभी फिलहाल 2-3 दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस में राज ठाकरे जी ने इस आरक्षण के मुद्दे पर एक बहुत बड़ी बात कही कि जो आरक्षण है या आरक्षण में ही लोगों को झुंझुना दिया जा रहा है। तो जितने भी मराठा आंदोलनकारी को, जो भी मराठा समाज के लोग हैं या जो भी इस आरक्षण के पैनल के नीचे बैठे जो आरक्षण चाहते हैं, पहले उन सब नेताओं के एक गलत शब्द का उच्चारण किया कि उनको नीचे मारो और सबको पहले भगाओ, फिर आरक्षण प्राप्त करो। आरक्षण लेने के लिए आप खासदार बन गए, आमदार बन गए, तो आपने उस आरक्षण के लिए किया क्या है इतने सालों में? सिर्फ आप उसकी राजनीति कर रहे हो। जैसे आप कह रहे हो कि मेरी थाली में से वो रोटी मांग रहे हैं और आप उसका विरोध कर रहे हो, वैसे वो भी कह रहे हैं कि इनकी थाली भरी है, मेरी थाली खाली है। ये क्या हो, मतलब लोग एक दूसरे का, अभी आपको आक्रमण की हेतु बता रहे हो कि अगर हमारा समाज भी रस्ते पे मिलेगा। फडणवीस सरकारच्या काळामध्ये तुमच्या मागण्या मान्य होत नव्हत्या, तुम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला होता, आता तरी मान्य होतं असं वाटतं तुम्हाला? नाही, मी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंचे मी आभार मानेन की त्यांनी ओबीसीची एक फार मोठी बैठक त्या ठिकाणी घेतली। चीफ सेक्रेटरी अनेक जवळ 7-8 मंत्री त्या ठिकाणी होते आणि त्या कोरममध्ये आमचेही जवळपास 100 समाजाचे नेते होते। त्या नेत्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की वाटेल ते झालं तरी ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कणभरचा धक्का लागणार नाही, आणि त्यामुळं आम्ही त्यांचा आभार मानलेला आहे। आणि आम्हाला पूर्ण आशा आहे की उद्धवजीने जो दिलेला शब्द आहे त्या शब्दाला ते नक्कीच जागतील आणि ओबीसीच्या आरक्षणाचं हक्काचं संरक्षण जे आहे ते आघाडी सरकार केलं अशी आमची अपेक्षा आहे। अच्छा, अभी मागण्यांसाठी तुम्ही अल्टिमेटम दिलेला आहे 3 तारखेपर्यंत, काय म्हणजे कोणत्या मागण्यांसाठी तुम्ही सरकारला अल्टिमेटम दिलं आहे? आम्ही जे अल्टिमेटम जो दिलेला आहे आता की हा मेगा भरती जी आहे, मेगा भरतीचा निर्णय जो आहे तो 30 तारखेपर्यंत घेतला पाहिजे। ओबीसींचा जो शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे तो प्रश्न जो आहे 500 कोटी जो तो निधी वितरित केला गेला पाहिजे। महाज्योतीसाठी 50 कोटीचा निधी जो त्यांनी जाहीर घोषित केलेला आहे तो 50 कोटीचा निधी त्यांनी दिला गेला पाहिजे। त्याचप्रमाणे जे हॉस्टेलची योजना जी आहे ती हॉस्टेलची योजना त्यांनी कार्यान्वित केली पाहिजे। 12 बडीदारांसाठी जे महामंडळ जे आम्ही मागणी करत आहोत ते त्यांनी दिलं पाहिजे। अशा अनेक मागण्या आहेत, पण ह्या प्रमुख मागण्या आहेत, ह्या प्रमुख मागण्या त्यांनी मंजूर कराव्यात। 30 तारखेच्या आधी ठोस निर्णय घ्यावा आणि आम्हाला कळवावं, आमच्याशी संवाद साधावा। हे जर नाही झालं तर मग मात्र रस्त्यावरची लढाई जी आहे ती आम्हाला सुद्धा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना या महाराष्ट्रात करावी लागेल। अभी इस भाई साहब ने जो अभी क्वेश्चन पूछा था तो उसमें मैं थोड़ा बता देता हूँ कि मराठा समाज जो बता रहे हैं उनका पॉपुलेशन 32% उतना है नहीं, वो बहुत कम है, मगर लेकिन वो समाज पूरा रिसोर्सफुल समाज है। जैसे कि यहाँ की शिक्षण संस्था जितने हैं 60% वो मराठों की है, यहाँ की ज़मीन जितनी है महाराष्ट्र की 60% मराठों की है। यहाँ जो रिसोर्सेस है मराठा समाज के पास बहुत रिसोर्सेस है। ऑन द कॉन्ट्ररी ओबीसी समाज रिसोर्सफुल नहीं है। जो सेठ मंडल है वो मराठा है, लेकिन उसके पास काम करने वाले सब ओबीसी है। तो इसलिए क्या होता है कि इलेक्शन में ज़्यादातर उनको पसंद दी जाते हैं कि इलेक्शन में अगर पैसा नहीं रहेगा तो आदमी चुन के नहीं आता है। इसीलिए उनको आरक्षण देते समय हम बोले थे कि हमारा आरक्षण छोड़ के उनको मिल रहा है तो हमारा विरोध नहीं है, लेकिन अगर वो हमारे आरक्षण के बीच में आते हैं तो हमको कुछ भी आरक्षण नहीं मिलने वाला है। उनके अभी वो लोग क्या बोल रहे हैं, हम ओबीसी बन गए एससी/बीसी के हिसाब से, तो अभी हम ओबीसी का आरक्षण लेना चाहते हैं। अभी ऐसा उनके समाज नेता की जो भाष्य है वो ऐसे कर रहे हैं। इसलिए हमको डर लगा ओबीसी को कि अगर वो हमारे ओबीसी के आरक्षण में आ गए तो हमारी जो थाली में है उसमें हमको तो कुछ नहीं बचेगा, बाकी वही खाएंगे सब, ऐसा है। इसलिए हमको डर लग रहा है। इसलिए हम कह रहे हैं कि भाई ठीक है, तुम्हारा जो आरक्षण 50% के ऊपर का है ईडब्ल्यूएस में, एससी/बीसी में, तो वो तुम ले लो, उसमें हम इतना ये नहीं कर रहे, एक्सेप्ट नहीं कर रहे। रदर अन्ना बोला था हम उसको सपोर्ट कर रहे, मगर हमारे थाली में जो है उसके ऊपर आप एक कुछ मत करो। धन्यवाद।
याच्या बाबतीत जी आरक्षणाची सुनावणी ज्यावेळी संपली त्यावेळी मराठा समाजाचे याचिकाकर्ते विनोद पाटील त्यांची भूमिका मी चॅनलच्या माध्यमातून टी व्हीवर वाचली ऐकली. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे की आरक्षणाची सुनावणी संपलेली आहे आणि या सुनावणीवर आमचं पूर्ण समाधान झालेलं आहे. त्यामुळं आता आम्ही सांगणं की ती सुनावणी योग्य झालेली नाही किंवा शासन कुठं कमी पडलेलं आहे अशा प्रकारची भूमिका जी आहे ती आम्ही ह्यावेळी घेऊ शकत नाही. कारण मराठा सभा नेत्यांनी यापूर्वी भूमिका घेतलेली आहे की आरक्षणात सुनावणी त्यांच्या मनासारखी झालेली आहे. मोठमोठे वकील दिलेले आहेत, निष्णात वकील दिलेले आहेत. हायकोर्टमध्ये जे वकील दिले होते त्याच्यापेक्षासुद्धा अजून 2-4 वकील आणखी जास्त, कपिल सिब्बल असेल, अभिषेक मनू सिंघवी असेल, असे मोठे मोठे वकील जे आहेत ते वकील सुप्रीम कोर्टात दिले गेले. तर त्यामुळं शासन कुठं कमी पडलं किंवा शासनाचं कुठं हे झालेलं आहे अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते आम्ही करणार नाही आणि याबाबतीत कोणी करू नये. आता हा जो विषय जो आहे आता घटनात्मक घटनापीठाकडे कशाप्रकारे हे करावं लागेल त्याची रणनीती बसून ठरावं लागेल.